नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये। आजचा व्लॉग आहे साफसफाईचा, म्हणजे खास करून फ्रीजच्या साफसफाईचा। बघताय ना, दिवाळी होऊन गेली आणि फ्रीजवरती किती पसारा पडलेला आहे आणि फ्रीजच्या आत सुद्धा इतका पसारा पडलेला आहे की काय सांगू तुम्हाला। एखादा सणवार आला आणि आपले जर बिझी दिवस जायला लागले ना, तर फ्रीजमध्ये इतका पसारा होतो की फ्रीजकडे लक्ष द्यायला ना वेळच मिळत नाही। मग ती अर्धी कापलेली फळं असतील किंवा राहिलेल्या भाज्या असतील, कोणती पिठं असतील, आमटी असेल, डाळ असेल, भाजी असेल किंवा सॉस, लोणची वगैरे सगळंच आपण फ्रीजमध्ये कोंबून ठेवतो, मिठाई वगैरे। आता दिवाळी झाले म्हटल्यावर राहिलेल्या मिठाईसुद्धा आपण फ्रीजमध्येच कोंबून ठेवल्या, हो की नाही। म्हणून म्हटलं आता जरा दिवाळीचे दिवस संपले तर आता आठवड्याची भाजीसुद्धा संपली आहे, फ्रीज तसा रिकामा झाला आहे, तसा आपण तो हातासरशी स्वच्छ करून घेऊया। मग म्हटलं चला मिशन फ्रीज साफसफाई आज करूया आणि छोटासा व्लॉग तुमच्यासोबतसुद्धा शेअर करता येईल आपल्याला, म्हणून हा आजचा खास व्लॉग। तसा माझा फ्रीज फार जुना आहे बरं का, कारण आम्ही आर्मीची माणसं, आम्ही फौजी लोक हो। मग आम्हाला दरवेळेला जिथे कुठे पोस्टिंग येईल ना तिथे नवीन फ्रीज घेणं जमत नाही। मग आम्ही काय करतो, असं सेकंड हँड फ्रीज जे आमचे बांधव असतात ना, इथले दुसरे फौजी जे पोस्टिंग जात असतात, ती आपले वस्तू अशा मोठ्या वस्तू अशा विकून जातात। मग आम्ही त्या सेकंड हँड वस्तू घेतो आणि मग त्या 3-4 वर्ष आम्ही जिथे तिथं आहे तोपर्यंत त्या वापरतो आणि आम्ही सुद्धा तिथून जाताना दुसऱ्यांना ते विकून जातो। अशा प्रकारे माझा हा फ्रीजसुद्धा सेकंड हँड आहे बरं का, त्यामुळे थोडंसं जुनं मॉडेल आहे आणि थोडंसं कळकट आणि मळकटसुद्धा झालेलं आहे। तरीसुद्धा मी माझ्या परीनं तो खूप स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते। निदान आठवड्यातून नाही जमलं तरी 15 दिवसातून 10 दिवसातून तरी मी एकदा हा फ्रीज स्वच्छ करते, म्हणजे करतेच। परंतु मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, फ्रीज स्वच्छ करण्याच्या अगोदर फ्रीज मेन स्विच ऑफ करून घ्या आणि मगच पूर्ण फ्रीज स्वच्छ करायला घ्या। मग मी पूर्ण फ्रीजमधलं सगळं सामान बाहेर काढलं आणि स्वच्छ कापडी सुती टॉवेल घेतला छोटासा, स्वच्छ असला पाहिजे बरं का, किंवा कापडच घाण असेल तर मग फ्रीज काय घाण होणार, स्वच्छ होणार हो की नाही। मग स्वच्छ कापड घेतलं आणि त्यानं छानपैकी असं स्वच्छ असं फ्रीज पुसून घेतला। फ्रीज असं दरवेळी स्वच्छ करण्यापेक्षा ना, आपण तो जास्त घाण होणारच नाही याची जास्त काळजी घेतली ना, तर आपल्याला सुद्धा जास्त काम करावं लागत नाही, हो की नाही। म्हणजे जास्त दिवसाची भाज्या वगैरे फ्रीजमध्ये ठेवायचेच नाही, ज्यामुळे फ्रीजमध्ये असे घाणेरडे वास येणारच नाही। त्यामुळे जे भाजीचा ट्रे वगैरे होता की नाही, तो सुद्धा मी स्वच्छ करून घेतला आणि पुन्हा त्याच्यामध्ये जे टोमॅटो राहिले होते ते तेवढे भरून घेतले आणि परत फ्रीज असा छानपैकी अरेंज केला। छानपैकी असं फ्रीज मस्त बघितलं ना, इतकं मन प्रसन्न झालं म्हणून सांगू। असं वाटतं की फ्रीज सारखाच उघडत राहावा आणि बघत राहावं, हो की नाही। थोडंसं गमतीशीर पाठ, पण खरं आहे, जी गोष्ट आपण स्वच्छ मनापासून करतो की नाही त्या गोष्टीच्या आपण प्रेमातच पडतो, हो की नाही। तर अशा प्रकारे माझं आज मिशन साफसफाई फ्रीज हे पूर्ण झालं, कारण त्याच्यातले सगळे मी जे राहिलेले नको असलेले पदार्थ होते ते सगळे काढून टाकले आणि फक्त मिरच्या आणि टोमॅटो तेवढे शिल्लक होते। आता म्हटलं संध्याकाळी जाऊन भाज्या आणूया, म्हणजे छान स्वच्छ झालेल्या फ्रीजमध्ये भाज्या सजवून ठेवता येतील, हो की नाही। तर अशा प्रकारे माझा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घराची आता दिवाळीनंतर जो कचरा घरात झालेला असेल तो साफसफाई करायला घ्या आणि जे आपल्याला नको असलेले पदार्थ असतील, जे खूप दिवसाचे असतील, ते असे पदार्थ खाऊ नका जेणेकरून आपण आजारी पडू। त्यामुळे नेहमी स्वच्छतेवर भर द्या आणि स्वच्छता प्रिय राहा। चला तर मग बाय, श्री स्वामी समर्थ, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। आणि व्हिडिओ आवडले असल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब, लाईक करा। बाय बाय।